संतोष आजीनाथ काळे, राहणार कवे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. गावठाण हद्दीत बेकायदेशीर घरकुलाचे बांधकाम स्वतःची पाठीमागं जागा असतानाही गावठाण हद्दीत बांधायला ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समितीतील अधिकारी हे सगळ्याचा मिलाव करून ते बिलं काढून ही करून पैसे जे पुढच्या पार्टीकडून पैसे घेतात आणि त्यांचे खोटे कागदपत्र डॉक्युमेंट तयार करून ते त्यांना हाताशी धरून बिलं काढतात. हे असं खोटं सगळं गावातलं अतिक्रमण साहेबांनी काढावं. जिल्हाधिकारी साहेबांना व CO साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्याच्यात तुम्ही जातीने लक्ष घालून स्वतः तुम्ही निर्णय घेऊन ही योग्य आहे का अयोग्य आहे ही पाहून तुम्ही स्वतः निर्णय घेऊन ह्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. जे काय गावठाण्यात पाझर तलाव आहे, गावाचं पाणी जिथं जातं आहे त्या पाझर तलावात ह्या ग्रामसेवकने, सरपंचांनी मिळून म्हणजे ही जी ग्रामपंचायतची बॉडी आहे त्यांनी त्या पाझर तलावात आता सध्या गाळे बांधण्याचं काम चालू आहे. कोण मुरुम टाकतंय, जागा भरून घेतंय. परत दुसरी गोष्ट, मंदिराच्या पाठीमागे चौक आहे, त्या चौकात रोडवरच टपरी टाकली आहे कॉर्नरला. त्याच्यामुळं जी वाहनं येतात, मोटरसायकल, ट्रक, ट्रॅक्टर, ह्या वाहनांना दिबरगाव शाळेतली मुलं येतात जातात, अनेक वृद्ध माणसं येतात जातात. ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे तिथं कॉर्नरला. त्यामुळं साहेबांनी तेवढं लक्ष देऊन ही करावं हीच माझी साहेबांना विनंती आहे. सचिन लक्ष्मण काळे, राहणार कवे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. 357 गटासमोरील त्यांनी खोटे उतार तयार करून दमदाटी करून रस्ता नाही असे बोलतात. पंचायत समितीत जाऊन माहिती अधिकाऱ्याखाली आम्ही पत्र दिलेले आहे. माहिती अधिकारी त्यांना आम्ही उतार्याची तपासणी केली तर त्यांनी फक्त असाइनमेंटचा उतारा देऊन गप करण्याचा, प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करून सरपंच भाऊसाहेब असे मिळून उडाउडीची उत्तर देऊन पाठीमागे पाठवतात. पंचायत समितीतल्या तिथे गेल्यास त्यांनी बी उडाउडीची उत्तर देऊन पाठीमागे पाठवलं. खोट्या उतारे तयार करून उडाउडीची उत्तरे देऊ ठराव मागितला तरी त्यांनी देत नाही. ती आपण ह्याला पंचायत समितीत गेलं तरी त्यांचं सगळं त्यांनी हे जे मागितलं तरी त्यांनी आपल्याला काय दिलेलं नाही. तर सरपंच भाऊसाहेब उडाउडीची उत्तरं देऊन माघारी पाठवतात.